बेसिक पासून बघितलं होतं की सिलेबस वगैरे काय आहे आपला, कोणते कोणते टॉपिक आहे. एक न्यूमेरिकल एक थेरी असा पॅटर्न येतो. तर त्याच्यात आपण काल फंक्शन ऑफ बेल्ट अँड रोप ड्राईव्ह बघितले होते की कुठले कुठले फंक्शन आहेत. एक 5 ते 6 फंक्शन जे होते ज्याच्यावर आपला फंक्शन जे असतं ते एक्सप्लेन केलेले आहेत की कुठल्या फंक्शनसाठी बेल्ट ड्राईव्ह किंवा रोप ड्राईव्ह यूज केले जातात. एक बेसिक लक्षात घेतलं तर फक्त एवढं कन्सिडर करायचं की जिथे जिथे पॉवर ट्रान्समिशन येते त्या ठिकाणी आपण बेल्ट ड्राईव्ह किंवा रोप ड्राईव्हचा यूज करत असतो. ठीक आहे. बाकीचे स्टुडंट ऍड होत आहे. ओके. हां. तर याच्यातले आपण काही 6 फंक्शन काल एक्सप्लेन केले होते आणि नंतर आपण एक टॉपिकवर आलो होतो. दॅट इज सिलेक्शन ऑफ बेल्ट ड्राईव्ह. आता इथून आपण पुढचा जो तुमचा थेरी टॉपिक आहे हा थोडासाच आहे. सिलेक्शन ऑफ बेल्ट ड्राईव्ह आहे, टाइप्स ऑफ बेल्ट ड्राईव्ह आहे आणि व्हेलॉसिटी रेशो आणि स्लिप या 4 कन्सेप्ट कंप्लीट झाल्या की मग आपण न्यूमेरिकलवर जाऊ शकतो. तर आज ज्यांनी कोणी नोटबुक वगैरे आणली असेल तरी ठीक, नसेल आणली तर नेक्स्ट लेक्चर पासून तुम्ही तुमची नोटबुक आणि पेन सोबत ठेवायचा. कारण मी तुम्हाला इथे एक न्यूमेरिकल देईल. पहिले तो न्यूमेरिकल तुम्ही राईट डाऊन करून घ्यायचा. त्याच्यातले गिवन थिंग्स कशा लिहायच्या मध्ये तुम्हाला सांगेल आणि मग आपण त्याच्यावरचे एक 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 न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. बेसिक पासून स्टार्ट करून थोडा ऍडव्हान्स पर्यंत जाऊ. ठीक आहे. तर इथे बघा, सिलेक्शन ऑफ बेल्ट ड्राईव्ह. सिलेक्शन ऑफ बेल्ट ड्राईव्ह म्हणजे काय आहे? काल जसं आपण बघितलं की बेल्ट ड्राईव्ह अँड रोप ड्राईव्ह आर बेसिकली यूज फॉर पॉवर ट्रान्समिशन आणि आपण पुढे गिअर्स वगैरे हे पण यूज करणार आहोत. पण मग बेल्ट ड्राईव्हचं सिलेक्शन आपण कुठल्या कॅटेगरीत करायचं की जेव्हा आपल्याला पॉवर रिक्वायरमेंट किती असेल किंवा व्हेलॉसिटी असेल, ह्या जे पॅरामीटर्स आहेत ह्या पॅरामीटर्सनुसार तुम्हाला सिलेक्शन ऑफ बेल्ट ड्राईव्ह कसं केलं गेलं पाहिजे याच्यासाठी काही पॉईंट्स एक्सप्लेन केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल समजा जसं तुम्ही इंडस्ट्रीत जॉब करायला लागले त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर मशीनवर काम करताय किंवा एखाद्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशनवर कुठे काम करताय तर त्या ठिकाणी मेंटेनन्स जर असेल तर त्या मेंटेनन्समध्ये तुम्ही कुठला बेल्ट ड्राईव्ह यूज केला पाहिजे किंवा प्रॉपरली एखादं मशीन तुम्ही जर समजा डेव्हलप करायला घेतलं तर डेव्हलप करत असताना त्यात कुठला बेल्ट ड्राईव्ह आला पाहिजे पॉवर ट्रान्समिशनसाठी. तर याचं सिलेक्शन जे असतं त्या काही पॅरामीटर्सवर डिपेंड असतं. तर कुठले कुठले पॅरामीटर्स आहेत ते बघूया आपण. तर सगळ्यात पहिला पॅरामीटर येतो तो असतो स्पीड ऑफ ड्रिव्हन अँड ड्रायव्हिंग शाफ्ट. स्पीड ऑफ ड्रिव्हन अँड ड्रायव्हिंग शाफ्ट म्हणजे जो काल आपण बघितला होता सुरुवातीला, ही डायग्राम मी तुम्हाला दाखवली होती. या डायग्राम मध्ये बघा, हे बघा, ही डायग्राम पहिले व्यवस्थित समजून घ्या. जे कालच्या लेक्चरला नसतील त्यांना परत सुरुवातीपासून मी सांगतोय. एक सिंपल एक ड्रायव्हर मेंबर असतो, एक ड्रिव्हन मेंबर असतो. ड्रायव्हर मेंबर म्हणजे काय? याला एक एक्सटर्नल सोर्स लावला आहे. फॉर एक्झाम्पल मोटर लावलेली आहे. ठीक आहे. त्या मोटरचा जो शाफ्ट आहे तो हाय स्पीड आरपीएम ने रोटेट होतोय. तो रोटेट झाल्यामुळे इथे जी पुली लावली आहे त्या पुलीला रोटेट करेल आणि त्या पुलीला जो शाफ्ट कनेक्ट केला आहे तो शाफ्ट पण रोटेट होईल. म्हणून हा काय झाला, हा ड्रायव्हिंग मेंबर झाला. मोटरचा जो शाफ्ट आउटलेट शाफ्ट असेल तो तुमचा ड्रायव्हर मेंबर झाला. आणि हा काय करतोय, पॉवर ट्रान्समिट करतोय दुसऱ्या शाफ्टला. ह्या एका शाफ्टला त्याला फिरवायचंय तर ह्या शाफ्टला फिरवण्यासाठी आपण काय केलं, हा बेल्ट जो आहे याच्यावरून माउंट केला. या दोघी पुलीज आहेत, या पुलीजच्या मध्ये हा शाफ्ट फिक्स आहे. ठीक आहे. हा शाफ्ट फिरतोय म्हणून ही पुली पण फिरते आणि ही पुली फिरल्यामुळे याच्यावर माउंट केलेला हा जो बेल्ट आहे हा पण फिरतोय आणि हा फिरल्यामुळे हा तुमचा ड्रिव्हन मेंबर हा त्या पर्टिक्युलर आरपीएम ने फिरतोय. तर जसं आपण काल बघितलं होतं की बुवा हा पण क्लॉकवाईज फिरेल तर हा पण तुमचा क्लॉकवाईज फिरेल. जी अप्पर साइड असेल तिला आपण स्लॅक साइड म्हणतो आणि खालची जी साइड असेल तिला टाईट साइड म्हणतो. असं असण्याचं कारण काय ते तुम्हाला मी जेव्हा आता हे सिलेक्शन ऑफ बेल्टचे पॅरामीटर आहेत त्याच्यात सांगेल की आपण हिला टाईट साइड का घेतो, हिला स्लॅक साइड का घेतो. फक्त ही डायग्राम लक्षात ठेवायची, एक ड्रायव्हर मेंबर आणि एक ड्रिव्हन मेंबर आणि दोघांमधलं जे सेंटर टू सेंटर डिस्टन्स असेल दॅट इज द लेंथ ऑफ बेल्ट. याच्या सेंटर पासून याच्या सेंटर पर्यंत जे पण डिस्टन्स असेल दॅट इज युअर लेंथ ऑफ बेल्ट ड्राईव्ह. ठीक आहे. तर पहिला पॅरामीटर आपण बघू, स्पीड ऑफ ड्रिव्हन अँड ड्रायव्हिंग शाफ्ट. म्हणजे समजा कुठल्याही तुम्ही इंडस्ट्रियल ऍप्लिकेशनसाठी किंवा स्वतःच्या एखाद्या ऍप्लिकेशनसाठी तुम्ही पॉवर ट्रान्समिशनसाठी तुम्हाला डिसाईड करायचं की कुठला ड्राईव्ह यूज करायचा, तर पहिला फॅक्टर तुम्ही कन्सिडर कराल की ड्रिव्हन शाफ्टचा आणि ड्रायव्हिंग शाफ्टचा स्पीड किती आहे. जर स्पीड हाय असेल तर तुम्ही वेगळ्या टाईपचं म्हणजे टाईप्स आपण पुढे बघणारच आहोत, तर कुठल्या टाईपचा यूज करायचा ते मी तुम्हाला सांगेल. पण फॅक्टर लक्षात घ्या फक्त की स्पीड एक फॅक्टर आहे, दुसरा फॅक्टर असतो पॉवर.
की किती पॉवर ट्रान्समिट होते त्या पर्टिक्युलर मशीन्समध्ये, एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत किती पॉवर ट्रान्समिट होईल, त्या पॉवरच्या कॅपॅसिटीवर पण तुमचा डिपेंड असतो सिलेक्शन. देन थर्ड असतं पॉझिटिव्ह ड्राईव्ह रिक्वायरमेंट. पॉझिटिव्ह ड्राईव्ह रिक्वायरमेंट म्हणजे तुमचा जो शाफ्ट आहे तो त्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशनमध्ये पॉझिटिव्हली रोटेट होणार आहे की निगेटिव्हली. आता याचं पॉझिटिव्ह ड्राईव्ह आणि निगेटिव्ह ड्राईव्ह हे काय, हे पुढे परत एक्सप्लेन करेल मी डिटेलमध्ये. फक्त एवढं लक्षात घ्या की हा जो पॉईंट आहे हा पण एक तुम्हाला कन्सिडर करावा लागणार आहे. देन फोर्थ असतो स्पीड रिडक्शन रेशो. सगळ्यात महत्वाचा जो आहे आपल्याला इथे स्टडी करण्यासाठी तो तुमचा आहे स्पीड सर रिडक्शन रेशो. हो बोला. स्क्रीन दिसत नाही सर मला. दिसत नाही असं? हा बाकीच्यांना दिसतंय का? हो सर. दिसते ना? हो दिसते. एक मिनिट. दिसते सर आता. आता दिसतंय का? हो. ठीक आहे. ते एक काम करायला वाटलं असं, जर तुम्हाला तुमचं डेटा कधी कधी कसं असतं नेटवर्क कमीमुळे पण प्रॉब्लेम येतो, तर काय कराल, तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ दोघे ऑफ करून घ्याल. म्हणजे कमी रेंजवर पण तुम्हाला प्रॉपर तुमची स्क्रीन वगैरे बघता येईल. आणि जर समजा यदा कदाचित लेक्चर चालू असताना मध्ये कुठे तुमचं टाइम आउट झाला किंवा नेटवर्क फेल्युअर झालं तर काही टेन्शन घेऊ नका. मी आता परत व्हिडिओ जो आहे तो रेकॉर्डिंग चालू आहे, ती व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला ग्रुपला टाकून देईल, तर तुम्ही तिथून पण करू शकता. ठीक आहे. ओके. तर हे चार जे फॅक्टर आहेत, स्पीड, पॉवर, पॉझिटिव्ह ड्राईव्ह आणि लास्ट येतो तुमचा स्पीड रिडक्शन रेशो. तर सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो आहे तो स्पीड रिडक्शन रेशो आहे. कारण स्पीड रिडक्शन रेशो हा फॅक्टर तुम्हाला इथून पुढे जेवढे पण तुम्ही सब्जेक्ट शिकाल, टॉम रिलेटेड असो, डिझाईन रिलेटेड असो, याच्यात सगळ्या ठिकाणी तुम्हाला हा स्पीड रिडक्शन रेशो नावाचा फॅक्टर यूज होणार आहे. तुम्ही कुठल्याही कॉम्पोनंटचं डिझाईन करायला जाल, त्या कॉम्पोनंट डिझायनिंगमध्ये तुम्हाला स्पीड रिडक्शन रेशो हा असतो. जिथे जिथे सर्क्युलर ऑब्जेक्ट येतील तिथे तिथे स्पीड रिडक्शन रेशो तुम्हाला येईलच. ही कन्सेप्ट तुम्हाला पुढे जेव्हा पण तुम्ही IAS किंवा गेट एक्झाम किंवा कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्याल त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट असते स्पीड रिडक्शन रेशोची कॉन्सेप्ट. याच्याशिवाय कुठलाही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा पेपर सेट होणार नाही. एक क्वेश्चन त्याच्यावर असतोच. ठीक आहे. तर तुम्ही लास्ट इयरच्या किंवा मागच्या कुठल्याही गेटच्या क्वेश्चन पेपर होता त्याच्या स्पीड रिडक्शन रेशोवर एखादा न्यूमेरिकल किंवा एखादा फॉर्म्युला काही ना काही विचारलेलं असेल. आणि आपलं पूर्ण युनिट जे आहे ते ह्या एका फॅक्टरवरच तुमचं डिपेंड आहे. ते बाकीचे पण रिक्वायर्ड आहेत, पण स्पीड रिडक्शन रेशो हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट फॅक्टर जो असतो तो सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन द शाफ्ट. त्या दोन शाफ्ट मधलं जे सेंटर डिस्टन्स आहे त्याच्यावर तुमचं सिलेक्शन ऑफ लेआउट डिपेंड आहे. देन शाफ्ट लेआउट कसा आहे. देन स्पेस अवेलेबल, त्या पर्टिक्युलर दोन शाफ्ट मध्ये किती स्पेस अवेलेबल आहे, आणि सर्व्हिस कंडिशन. तर ह्या 8 फॅक्टरचा स्टडी करून आपल्याला सिलेक्शन ऑफ बेल्ट करायचं असतं. ठीक आहे. या नोट्स मी ऑलरेडी तुम्हाला काल पण सेंड केलेल्या आहेत, तर लिहायची वगैरे काही गरज नाही आहे. तुम्ही एकदा फक्त लेक्चर झाल्यानंतर वाचून घेत जा, किंवा जर तुम्हाला वाटत असेल स्वतःच्या हँड रिटन याच्यात तुम्हाला नोट्स बनवायच्या तर बनवू शकतात. तसं मी तुम्हाला असाइनमेंट वगैरे देईल तर त्याच्यात हेच क्वेश्चन टाकेल. असाइनमेंट लिहिताना तुम्ही याच्यातनं जरी जसं तसं लिहिलं तरी चालणार आहे. तर हे फॅक्टर तुमचे तेव्हा परत एकदा युटिलाइज होणारच आहेत, तुम्हाला तुमच्या हाताखालून एकदा जाणारच आहेत. ठीक आहे. तर इथे आता नेक्स्ट टॉपिक येतो टाइप्स ऑफ बेल्ट ड्राईव्ह. हे आपण जे 8 पॅरामीटर्स बघितले, हे 8 पॅरामीटर्स डिपेंड असतात. या 8 पॅरामीटर्सवर बेल्ट ड्राईव्हचं सिलेक्शन डिपेंड असतं. आता नेमके बेल्ट ड्राईव्हचे टाइप्स किती आहे, तर इथे टाइप्स एक्सप्लेन केले. फर्स्ट टाइप आहे लाईट ड्राईव्ह, सेकंड मीडियम ड्राईव्ह, थर्ड हेवी ड्राईव्ह. सोपं एकदम समजायला. लाईट ड्राईव्ह, मीडियम ड्राईव्ह आणि हेवी ड्राईव्ह. त्यांच्या नावानुसारच त्यांचं एक्सप्लेनेशन आहे की लाईट ड्राईव्ह आपण केव्हा यूज करू, जेव्हा स्मॉल पॉवर ट्रान्समिशन असेल किंवा स्पीड जो आहे ड्राईव्हचा जो स्पीड आहे तो 10 मीटर पर सेकंद असेल, त्याच्यासाठी आपण लाईट ड्राईव्ह यूज करू. मीडियम ड्राईव्ह केव्हा यूज करू, जेव्हा मीडियम पॉवर ट्रान्समिशन असेल. आता एक्झॅक्टली त्या अमाऊंटने दिली पॉवरच्या केसमध्ये, स्मॉल पॉवर मीडियम पॉवर एवढंच म्हटलंय, पण स्पीडच्या केसमध्ये दिलेलं आहे तुम्हाला लिमिट की 10 मीटर पर सेकंड. हे लाईट ड्राईव्ह साठी. आणि मीडियम ड्राईव्ह साठी 10 ते 22 मीटर पर सेकंड. ठीक आहे. तर एवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा एखादी रिक्वायरमेंट असेल तेव्हा आपण ते ड्राईव्ह चूज करू. आणि हेवी ड्राईव्ह साठी लार्ज पॉवर रिक्वायरमेंट आणि स्पीड हा 22 मीटर पर सेकंड पेक्षा जास्त असेल तेव्हा आपण हेवी ड्राईव्ह यूज करू. ठीक आहे.
तर आता तुम्ही जर स्वतःचं समजा काही ऍप्लिकेशन डिझाईन करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला ड्राईव्ह चूज करताना ह्या 3 फॅक्टर लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठला ड्राईव्ह आपल्याला चूज करायचा आहे. ठीक आहे. तुमच्या स्पीडनुसार आणि पॉवर रिक्वायरमेंटनुसार तुम्ही चूज करू शकता. तर नेक्स्ट येतं टाइप्स ऑफ बेल्ट. आता इथून तुमचं युनिट स्टार्ट होतं. हा जो पहिला पार्ट होता हा थोडा बेसिक होता. हा प्री रिक्विजिट्स होते तुमच्या युनिटचे. आता इथून एक्झॅक्ट तुमचा जो सिलेबस आहे तो स्टार्ट होतो की टाइप्स ऑफ बेल्ट, कारण तुमचं चॅप्टरचं नावच आहे रोप अँड बेल्ट ड्राईव्ह. ठीक आहे. तर आता पहिले आपण बेल्ट बघू. बेल्टचं टोटल अर्धा युनिट तुमचं बेल्टवरच आहे आणि लास्टचा एक छोटा टॉपिक मध्ये तुमचा रोप ड्राईव्ह कव्हर होतो. आता बेल्ट ड्राईव्ह तर 3 टाइप्स आहेत बेल्ट ड्राईव्हचे. पहिला असतो फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह, सेकंड असतो व्ही बेल्ट ड्राईव्ह आणि थर्ड असतो सर्क्युलर बेल्ट. ठीक आहे. फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह म्हणजे काय? एक तुम्ही साधा जो पट्टा बघितला असेल, जो मी तुम्हाला काल एक्झाम्पल सांगत होतो, जर तुम्ही चक्की वगैरेवर गेलात किंवा कुठल्याही एखाद्या इंडस्ट्रीत गेलात किंवा कन्व्हेयर बेल्ट तुम्ही बघितले असतील ज्याच्यावरनं मटेरियल एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंटला ट्रान्सफर होतो. ते जे लेदरचे जे पट्टे असतात एक सरळ काहीतरी थिकनेस 10 mm 15 mm थिकनेसचे जे पट्टे असतात त्यांना आपण फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह म्हणतो. ठीक आहे. व्ही बेल्ट ड्राईव्ह मध्ये काय असतो, एक व्ही ग्रुप प्रोव्हाइड केलेला असतो. तर तो व्ही बेल्ट ड्राईव्ह आहे. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे किंवा कशासाठी यूज होतात ते इथे थोडं एक्सप्लेन केलंय बघा. जेव्हा जेव्हा 2 पुली मधलं जे डिस्टन्स आहे ते खूप शॉर्ट असेल तर त्या केसमध्ये आपण व्ही बेल्ट ड्राईव्हचा यूज करतो आणि फ्लॅट बेल्ट ड्राईव्हचा यूज केव्हा होतो, जेव्हा डिस्टन्स बिटवीन द 2 पुलीज इज 8 मीटर. 8 मीटर हे मॅक्झिमम डिस्टन्स आहे. जेव्हा मॅक्झिमम डिस्टन्स 2 पुलींमधलं 8 मीटर असेल त्या केसमध्ये आपण फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह यूज करू शकतो. शॉर्टर डिस्टन्ससाठी आपण व्ही बेल्ट ड्राईव्ह यूज करू शकतो. आणि सर्क्युलर बेल्ट काय असतो, सर्क्युलर बेल्टलाच आपण रोप म्हणतो, कारण सर्क्युलर जर त्याचा एक क्रॉस सेक्शन झाला तर तो रोप मध्ये कन्वर्ट होऊन जातो. तो इथून पुढे तुम्ही रोप ड्राईव्ह पण त्याला म्हणू शकता किंवा सर्क्युलर बेल्ट ड्राईव्ह पण म्हणू शकता. सर्क्युलर बेल्ट ड्राईव्ह मध्ये काय असतं, जेव्हा द पुली डिस्टन्स इज when the pulley distance is greater than 8 meter and transmitting more power, then we utilize circular belt. ठीक आहे. म्हणजे शॉर्टर डिस्टन्स असेल तर व्ही बेल्ट, 8 मीटर पर्यंत डिस्टन्स असेल तर फ्लॅट बेल्ट आणि 8 मीटर पेक्षा जास्त डिस्टन्स असेल आणि पॉवर ट्रान्समिशन आपल्याला जास्त रिक्वायर्ड असेल तर त्या केसमध्ये आपण सर्क्युलर बेल्ट. देन नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा, हे झाले तुमचे टाइप्स ऑफ बेल्ट, 3 टाइपचे बेल्ट. नेक्स्ट टॉपिक येतो टाइप्स ऑफ फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह. म्हणजे आता याच्यातला जो पहिला टाइप आहे फ्लॅट बेल्ट. आता या फ्लॅट बेल्टचे टाइप्स आहेत ते टाइप्स आपण डिटेलमध्ये बघू. तर याच्या 2च टाइप असतात, एक असतो ओपन बेल्ट ड्राईव्ह आणि दुसरा असतो क्रॉस बेल्ट ड्राईव्ह. तर इथे आपल्याला ओपन बेल्ट ड्राईव्ह शिकायचं आहे. तुमचं पूर्ण युनिट जे आहे ते ओपन बेल्ट ड्राईव्ह वरच आहे. क्रॉस बेल्ट ड्राईव्हचं तुम्हाला जास्त काही नाही, त्याच्यावर एखादा न्यूमेरिकल बुक मध्ये असेल तर आपण घेऊया, नसेल तर क्रॉस बेल्ट ड्राईव्हच्या शक्यतेवर आपल्याला काही पार्ट कन्सिडर करायचा नाहीये. पण ओपन बेल्ट ड्राईव्ह तुम्हाला डिटेल मध्ये स्टडी करायचा आहे. ठीक आहे. तर हे पहिले टाइप्स ऑफ बेल्ट होते, त्याच्यात फ्लॅट बेल्ट ड्राईव्हचा टाइप आहे पहिला ओपन बेल्ट ड्राईव्ह. तर ओपन बेल्ट ड्राईव्ह काय असतं बघूया. The open belt drive used with the shaft arrangement parallel and rotating in the same direction. म्हणजे काय, जे 2 शाफ्ट पॅरलली माउंट केलेले आणि एकाच डायरेक्शन मध्ये रोटेट होत आहेत त्या केसमध्ये आपण त्यांच्यावर जर जो बेल्ट माउंट करतो त्या बेल्टला म्हणता ओपन बेल्ट ड्राईव्ह. इमॅजिन करा की 2 शाफ्ट आहेत, हे दोघी शाफ्ट जसं मी इथे दाखवले तुम्हाला, हे दोघी शाफ्ट आहेत. हे दोघी शाफ्ट आता इथे बघा मी हा ॲरो दाखवलाय, दोघी पण काय होत आहे क्लॉकवाईज रोटेट होत आहे, कारण हा शाफ्ट ह्या शाफ्टला फिरवतोय. म्हणून हे दोघी क्लॉकवाईज रोटेट होत आहे, दोघी पॅरलली माउंट केलेले आहेत. तर यांच्यावर जो बेल्ट माउंट केला आहे दॅट इज युअर फ्लॅट ओपन फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह. ठीक आहे. आणि त्याच्याच ऐवजी जर हा क्लॉकवाईज रोटेट होत राहिला असता, हा अँटी क्लॉकवाईज रोटेट होत राहिला असता, तर याच्यात जो मी बेल्ट माउंट केला असता तो क्रॉस माउंट केला असता, असा क्रॉस सेक्शन मध्ये तिथे एक क्रॉस क्रिएट झाला असता. तर त्याला आपण म्हणू शकतो क्रॉस बेल्ट ड्राईव्ह. जसं मी इथे दाखवू शकतो तुम्हाला, असा एक क्रॉस जर जनरेट झाला असता या ठिकाणी, हा जो फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह आहे हा असा आहे तुमचा. ठीक आहे. हे असे आहेत क्रॉस बेल्ट ड्राईव्ह मध्ये, हे असं स्ट्रक्चर तयार होईल. इथे एक तुमची पुली आणि इकडे एक पुली. ठीक आहे. अशा 2 पुलींच्या मध्ये, आता ते थोडं ड्रॉइंग इथे व्यवस्थित होत नाही कारण ब्लॅक बोर्डचा आणि याचा थोडा फरकच पडेल, पण तरी इमॅजिन करा की इथे तुम्हाला
जे ड्रॉ केलं आहे हे क्रॉस सेक्शन राहील. इथे क्रॉस बेल्ट ड्राईव्हचं तुमचं सेक्शन जनरेट होईल आणि इथे फ्लॅट बेल्ट ड्राईव्हचा ओपन बेल्ट ड्राईव्हचा असा सेक्शन, अशी डायग्राम तुमची क्रिएट होते. ठीक आहे. देन in this case the driver A pulls the belt from one side and deliver it to the other side. म्हणजे काय होतं, हा जो ड्रायव्हर A या ड्रायव्हर ड्रिवन B ला रोटेट करतोय फ्रॉम वन साइड टू अनदर साइड. then the tension in the lower side of the belt is more than that of the tension in the upper side. म्हणजे काय, जेव्हा हा A ड्रायव्हर या B ड्रायव्हरला रोटेट करेल ओपन फ्लॅट बेल्ट ड्राईव्ह मध्ये, त्यावेळेस जो खालचा पार्ट आहे दॅट इज युअर टाईट साइड आणि जो वरचा पार्ट आहे त्याला आपण म्हणू शकतो स्लॅक साइड. कारण टेन्शन जे ते खालच्या बाजूला येईल म्हणून हिला आपण टाईट साइड म्हणू, आणि जे तुमचा लूजनेस जो आहे तो वरच्या साईडला राहील म्हणून हिला आपण स्लॅक साइड म्हणू. ठीक आहे. इज टेन्शन इन द लोअर साइड इज more than that of the upper side, therefore the lower side of the belt is called as tight side and upper side of the belt is called as the slack side. म्हणून आपण लोअर साइडला टाईट साइड म्हणतो आणि अप्पर साइडला स्लॅक साइड म्हणतो. जर इन केस तुम्हाला समजा ह्या PDF मध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्हाला हँडरायटिंग मध्ये जर काही गोष्टी समजल्या नाही ना, तर मी तुम्हाला बुक पण टाकली, ई बुक पण टाकलाय तुमच्या ग्रुपला. त्या ई बुक मध्ये पण हीच थेरी कन्सिडर केलेली, सगळं तिथूनच मी तुमचं हे नोट्स बनवल्या होत्या. तर तुम्ही तिथून पण समजू शकतात. ही डायग्राम तिथूनच घेतलेली आहे आणि ह्या कॉन्सेप्ट पण तिथूनच घेतलाय. फक्त एवढं आहे की त्याच्यात भरपूर सारं डिटेल्स दिलेलं आहे. जेवढं तुमच्या सिलेबसशी रिलेटेड आहे तेवढंच मी याच्यात मेन्शन केलंय. तुम्हाला इन केस काही समजलं नाही तर तुम्ही थोडा पार्ट तिथून कॉपी पेस्ट करू शकतात किंवा समजू शकतात. तर हे झालं तुमचं सिलेक्शन ऑफ बेल्ट ड्राईव्ह, देन टाइप्स ऑफ बेल्ट ड्राईव्ह अँड ओपन बेल्ट ड्राईव्ह याच्याबद्दलचं इन्फॉर्मेशन. आता नेक्स्ट तुमचा जो महत्वाचा टॉपिक जसं मी तुम्हाला म्हटलो तो आहे व्हेलॉसिटी रेशो ऑफ बेल्ट ड्राईव्ह. ठीक आहे. व्हेलॉसिटी रेशो ऑफ बेल्ट ड्राईव्ह, याला स्पीड रेशो पण म्हणतात. स्पीड रेशो किंवा व्हेलॉसिटी रेशो दोघी एकच कॉन्सेप्ट आहे. ही कॉन्सेप्ट तुम्हाला गिअर्स मध्ये पण लावायची आहे. मशीन डिझाईन मध्ये पण तुम्ही गिअर डिझाईन कराल त्यावेळेस पण तुम्हाला व्हेलॉसिटी रेशो येणार आहे. जे डिव्हाइस पॉवर ट्रान्समिशन साठी यूज होतील त्या प्रत्येक डिव्हाइसला तुम्हाला व्हेलॉसिटी रेशो किंवा स्पीड रेशो हा स्टडी करावाच लागेल. ठीक आहे. आता हा टॉपिक स्टडी करण्यासाठी आपण परत ह्या डायग्राम वर येऊ. या डायग्राम मध्ये ओपन फ्लॅट बेल्ट ड्राईव्हची डायग्राम आहे. त्याच्यात ही एक पुली आहे ड्रायव्हर पुली, ही एक ड्रिव्हन पुली आहे. दोघींचे डायमीटर व्हेरी करतायत. तर याचा जो डायमीटर आहे हा लार्जर आहे, हा स्मॉलर आहे. तर आपण आज इथून असं म्हणत जाऊ दिस इज अ लार्जर पुली अँड दिस इज स्मॉलर पुली. जर लार्जर पुली आहे तर ती ज्या आरपीएम ने रोटेट होते तिचे आरपीएम आणि हिचे आरपीएम जर आपण काउंट केले, इथे एक सिंपल कॉन्सेप्ट अशी लागते बघा. ह्या पुलीवर आणि ह्या पुलीवरनं जो बेल्ट माउंट केलाय जर त्याची आपण व्हेलॉसिटी बघितली तर त्या बेल्टची व्हेलॉसिटी जेव्हा तो ह्या पुलीवरनं फिरेल, ड्रायव्हर पुलीवरून जेव्हा तुमचा बेल्ट फिरेल त्यावेळेस त्या बेल्टची व्हेलॉसिटी आणि ज्या वेळेस तो स्मॉलर पुलीवरून फिरेल त्यावेळेस त्या बेल्टची व्हेलॉसिटी, या दोघी व्हेलॉसिटी कशा असतील, सेम असतील. पण डायमीटर ह्या दोघांचे व्हॅरी, म्हणून ह्या पुलीचा स्पीड आणि ह्या पुलीचा स्पीड या दोघांमध्ये खूप डिफरन्स असेल. याचा डायमीटर लार्ज आहे म्हणून ह्या पुलीचा जो स्पीड आहे तो लो राहील आणि याचा डायमीटर लो आहे तर याचा जे आरपीएम आहे ते हाय राहतील. म्हणजे डायमीटर टू स्पीड रेशो हा पुलीचा डिफरंट राहील. दोघी पुलींचा जो स्पीडचा आणि डायमीटरचा रेशो आहे तो डिफरंट राहील. बट जो बेल्ट याच्यावरून माउंट केलाय त्या बेल्टची जी व्हेलॉसिटी आहे दॅट इज कॉन्स्टंट फॉर बोथ पुलीज. कारण की बेल्ट एक वेगळं मटेरियल आहे आणि ते आपण या दोघी पुलींवरनं रोटेट करतोय. तर याची जी व्हेलॉसिटी आहे दॅट व्हेलॉसिटी शुड बी कॉन्स्टंट बट द स्पीड ऑफ ड्रायव्हिंग पुली अँड ड्रिव्हन पुली शुड बी डिफरंट ड्यू टू द डायमीटर डिफरन्स. ठीक आहे. तर त्याच कॉन्सेप्टला आपण व्हेलॉसिटी रेशो मध्ये एक्सप्लेन करत असतो. तर कसं एक्सप्लेन केलं बघा. द रेशो बिटवीन व्हेलॉसिटीज ऑफ ड्रायव्हर अँड ड्रिव्हन मेंबर नोन ॲज व्हेलॉसिटी रेशो. ड्रायव्हन अँड ड्रिव्हन मेंबरच्या व्हेलॉसिटीचा जो डिफरन्स आहे त्याला आपण म्हणतो व्हेलॉसिटी रेशो. तर काय केलंय, लेट ॲज्युम D1 इज अ डायमीटर ऑफ ड्रायव्हर. ड्रायव्हरचा डायमीटर D1 घेतला. D2 इज अ डायमीटर ऑफ फॉलोअर ऑर ड्रिव्हन.
याला ड्रिव्हन मेंबर म्हणतात किंवा फॉलोअर मेंबर पण म्हणतात. तो या मेंबरला फॉलो करत असतो म्हणून त्याला याला फॉलोअर पण म्हटलं जातं किंवा ड्रिव्हन मेंबर पण म्हटलं जातं. न्यूमेरिकल मध्ये बऱ्याचदा असं कन्फ्युजन करायचं नाही. तुम्हाला डायमीटर ऑफ ड्रिव्हन मेंबर पण दिला असेल किंवा डायमीटर ऑफ फॉलोअर पण म्हटलं असेल स्टेटमेंट मध्ये, तर त्यावेळेस फॉलोअर म्हणजेच ड्रिव्हन मेंबर. ठीक आहे. तर दोघांचे डायमीटर आपण D1 आणि D2 कन्सिडर केले. त्यानंतर N1 is the speed of driver in RPM and N2 is the speed of driven in RPM. Diameter D1 D2 and speed N1 N2. हे RPM मध्ये रिव्हॉल्युशन पर मिनिट मध्ये. हे जे पुलीज आहेत या पुलीजच्या एका मिनिटामध्ये जितके रिव्हॉल्युशन कंप्लीट करतात त्याचा आपण युनिट घेतलंय RPM, रिव्हॉल्युशन पर मिनिट. ठीक आहे. आता आपल्याला ह्या दोघांचा D1 D2 आणि N1 N2 म्हणजे डायमीटर आणि स्पीड याच्यातला जो रेशो काढायचा आहे त्याला आपण म्हणतो स्पीड रेशो. म्हणून आपण काय केलं, लेंथ ऑफ बेल्ट पासेस ओव्हर द ड्रायव्हर मेंबर इन 1 मिनिट, की ह्या ड्रायव्हर मेंबर वरनं एका मिनिटामध्ये किती बेल्ट ट्रान्सफर होतो त्याचा आपण फॉर्म्युला लिहिला. त्याची लेंथ कॅल्क्युलेट केली. त्याची लेंथ किती असू शकते. मग आता याची पेरीफेरी बघा. याचं पेरीफेरी कसं कॅल्क्युलेट करू शकतो आपण, पाय डी बरोबर. पाय मल्टिप्लाय बाय डी जर आपण केलं तर आपण याचा पेरीफेरी कॅल्क्युलेट करू शकतो. याचा पण पाय डी ने आपण पेरीफेरी कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे याचे पेरीफेरी जो आहे तो काही पाय D1 आणि याचा येईल पाय D2 आणि याला मल्टिप्लाय जर N1 केलं तर याचा आपल्याला लेंथ मिळेल की किती लेंथ एका मिनिटामध्ये ट्रान्सफर होते आणि किती लेंथ याच्यावरून एका मिनिटाने ट्रान्सफर होते. म्हणजे काय करायचं आहे, त्या दोघी लेंथला आपल्याला कम्पेअर करायचं आहे. त्याच्यावरून आपण D1 आणि D1 D2 N1 N2 मध्ये एक रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. हे लेंथच्या फॉर्म्युलाने करतोय. ठीक आहे. अजून एक मेथड आहे, आपण व्हेलॉसिटीने पण दोघांचा D1 D2 चा रेशो काढू शकतो. पहिले आपण लेंथच्या फॉर्म्युलाने बघू. तर मी नेक्स्ट फॉर्म्युला इथे लेंथ ऑफ बेल्ट पासेस ओव्हर ड्रायव्हर मेंबर इन 1 मिनिट, म्हणजे ड्रायव्हर मेंबर वरनं एका मिनिटामध्ये किती लेंथ पास होते तर ती आहे पाय D1 N1. ठीक आहे. पाय D1 N1. सिमिलरली फॉर ड्रिव्हन मेंबर इट इज पाय D2 N2. बरोबर. मग दोघी लेंथला जर इक्वल केलं, कारण बघा तुमचं जो बेल्ट आहे त्याची लेंथ तर एकच राहील ना, ती व्हॅरी थोडी होणार आहे. समजा हा बेल्ट जर 5 मीटरचा असेल तर तो 5 मीटरचाच राहणार आहे. तो काही असं होणार आहे की ह्या पुलीवरनं जाताना 6 मीटर होऊन जाईल की याच्यावरनं 8 मीटर होऊन जाईल. नाही, लेंथ तर तुमच्या बेल्टची सेमच आहे. फक्त काय होतंय, ह्या दोघांचा स्पीड व्हॅरी असल्यामुळे तुमची लेंथ ही एकसारखी राहील, पण स्पीडचा आणि डायमीटरचा रेशो आपल्याला मिळून जाईल. म्हणून दोघी लेंथला आपण कम्पेअर केलं तर पाय D1 N1 is equal to पाय D2 N2. Pi get cancel. D1 N1 is equal to D2 N2. Therefore, the velocity ratio is, हा D1 जसा तसा ठेवला, हा D2 इकडे डिवाइडला आणला आणि हा N1 इकडे डिवाइडला गेला. तर काय तुमचा D1 डिवाइडेड बाय D2 इज इक्वल टू N2 डिवाइड बाय N1. किंवा याला आपण उलट पण लिहू शकतो, N1 डिवाइडेड बाय N2 इज इक्वल टू D2 डिवाइड बाय D1. म्हणजे काय असतं, स्पीड हा डायमीटरच्या ऑलवेज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. जेव्हा जेव्हा तुमचा स्पीड हाय असेल तेव्हा डायमीटर लो असेल आणि डायमीटर हाय असेल तर स्पीड लो असेल. म्हणून हा फॉर्म्युला इथून लाईफ टाइम लक्षात ठेवा. डायमीटर टू स्पीड रेशो हा ऑलवेज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. तुम्हाला स्टेटमेंट बेस पण एखादा MCQ येऊ शकतो तुमच्या ह्या एक्झामला किंवा पुढे पण तुमचं गेटमध्ये किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारू शकतात. ड्युरिंग पॉवर ट्रान्समिशन द वेलॉसिटी रेशो इज किंवा असं पण विचारतात द स्पीड रेशो इज directly proportional to diameter, inversely proportional to diameter or same or none of these, असे 4 ऑप्शन येऊ शकतात. तर त्या केसमध्ये तुम्ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचा ऑप्शन चूज करू शकता. तर नेहमी हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. ठीक आहे. ह्याच फॉर्म्युलाला परत आपण दुसऱ्या एका मेथडने सॉल्व्ह करून बघू, की जसं आपण लेंथ इक्वल करून या दोघांमधला रेशो काढला. आता आपण काय करू की ह्या बेल्टचा जो व्हेलॉसिटी आहे ती बेल्टची व्हेलॉसिटी इक्वल करून इक्वेट करून आपण या दोघांमधला रेशो काढू शकतो. कसं, हे बघा, इफ द थिकनेस ऑफ बेल्ट, सॉरी हा इथे हा एक कन्सेप्ट आहे की हा जो आपण स्पीड रेशो काढला आहे D1 प्लस D2 अपॉन इज इक्वल टू N2 अपॉन N1, याच्यामध्ये काय आहे, जर समजा आपण बेल्टची थिकनेस कन्सिडर केली, काही न्यूमेरिकल आहेत ज्याच्यामध्ये काय करतात तुम्हाला बेल्टची थिकनेस देऊन देतात किंवा जर स्टेटमेंटमध्ये मेन्शन असेल की निग्लेक्ट द थिकनेस ऑफ बेल्ट तर तुम्ही हाच फॉर्म्युला यूज करू शकता न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला.
पण बऱ्याच वेळा तुम्हाला देऊन टाकतात की थिकनेस ऑफ बेल्ट इज 3 mm, 4 mm, 5 mm. तर त्या केसमध्ये तुम्हाला ह्या स्पीड रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी जी थिकनेस आहे बेल्टची ती पण ऍड करावी लागते. तर फॉर्म्युला काय होऊन जातो, N2/N1. तो जो फॉर्म्युला तुमचा N2/N1 = D1/D2. त्याच्यामध्ये काय होईल, D1 + T, D2 + T. दोघे डायमीटर मध्ये आपण काय करू, थिकनेस ऑफ बेल्ट ऍड करून घेऊ. इतकंच चेंज आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, एवढाच चेंज होतो की ह्या फॉर्म्युलामध्ये आपण थिकनेस ऍड करून घेतो. D1 + T/D2 + T. एवढाच चेंज होतो, बाकी काही नाही. पण न्यूमेरिकल मध्ये जर थिकनेस दिली असेल तर हा फॉर्म थिकनेस ऍड करायची. जर दिली नसेल तर सरळ तुम्हाला N1/N2 = T2/D1 ने न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो. ठीक आहे. तर इथे बघा, दुसरी मेथड मी तुम्हाला सांगत होतो की आपल्याला अजून स्पीड रेशो काढण्यासाठी दुसरी मेथड आहे की व्हेलॉसिटी इक्वेट करून. जसं आपण तिचं लेंथ इक्वेट केली होती, आता इथे व्हेलॉसिटी इक्वेट करू. तर व्हेलॉसिटी व्ही काय असते, जनरली आपण, तुम्ही मेकॅनिक्स मध्ये पण शिकलात किंवा फिजिक्स मध्ये पण शिकलात. कोणाला तरी माईक चालू झालाय, माईक ऑफ करा ना. ठीक आहे. आता इथे आपण व्हेलॉसिटी इक्वेट करून पण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. तर आपण जेव्हा लिनियर व्हेलॉसिटी काढतो एखाद्या रोटेटिंग पार्ट वरनं, जेव्हा आपण त्याची लिनियर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करत असतो, जसं आयसी इंजिन सब्जेक्टमध्ये ज्यांचा डिप्लोमा झालाय त्यांना माहिती असेल, किंवा फर्स्ट इयरला पण मेकॅनिक्स मध्ये तुम्ही काही न्यूमेरिकल सॉल्व्ह केले असतील. जेव्हा एखाद्या रोटेटिंग बॉडीना आपण त्याची फ्लॅट व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करतो तेव्हा हा फॉर्म्युला यूज करत असतो, v = πdn/60. ते V1 आहे म्हणून मी D1/N1 लिहिलंय, पण सिंपल फॉर्म्युला काय आहे, v = πdn/60. ठीक आहे, πdn/60. तर व्हेलॉसिटी V1 काय येईल, πd1n1/60, आणि व्हेलॉसिटी V2 काय येईल, πd2n2/60. दोघी व्हेलॉसिटींना इक्वेट केलं तर काय होईल, 60 परत गेट कॅन्सल, हा पाय गेट कॅन्सल, D1/N1 = D2/N2 परत तेच आलं. दॅट्स वाय N2/N1 = D1/D2. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता, D2/D1 = N1/N2. ओके, सिमिलर आहे. तुम्ही रेसिप्रोकल कसाही घ्या, पण फॉर्म्युला तुमचा स्पीड रेशोचा हाच आहे. छोटीशी कन्सेप्ट आहे, पण होतं काय माहिती का, तुम्ही इथे जर कधी तिला आता व्यवस्थित लर्न नाही केली, किंवा याच्या बेसिसवर जे न्यूमेरिकल्स आहेत ते जर तुम्ही आता इथे व्यवस्थित सॉल्व्ह नाही झाले, तर पूर्ण इथून पुढचं जे युनिट आहे याच्यातच गडबड होऊन जाते की तर मग +T केव्हा करायचा. तर ह्या कॉन्सेप्ट तुम्ही परत एकदा रिवाईज कराल लेक्चर संपल्यानंतर, हा व्हिडिओ वाटल्यास परत बघाल, किंवा तुम्ही जी थेरी नोट दिली ती परत एकदा त्याच्यात तुम्ही लिहू शकता. एका नोटबुकवर तुमचा हा फॉर्म्युला लिहू शकता. युनिट वाईज तुम्ही एक छोटंसं लिहून घ्या, स्टार्टिंग पहिल्या युनिट, त्याच्यातले जे फॉर्म्युले ऍड होत जातील ते फॉर्म्युले तुम्ही लिहू शकता. किंवा याच्यात एक सोल्युशन असं आहे सेपरेट, मी तुम्हाला सांगू शकतो की तुमची जी नोटबुक आहे, जी एका सब्जेक्टला तुम्ही नोटबुक केली असेल, तिच्या बॅक पेजेस एक 15 ते 20 पेजेस सोडून मागून येणं सुरुवात कराल. युनिट नंबर 1, त्या युनिट नंबर 1 मध्ये जेवढे पण फॉर्म्युलेज येतील तेवढे फॉर्म्युले एका पेजवर लिहून घ्यायचे. तसंच युनिट 2 साठी फॉर्म्युले, युनिट 3 साठी. म्हणजे होतं काय, जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल एखाद्या पर्टिक्युलर युनिटचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला घ्याल तर तेवढेच फॉर्म्युले रिवाईज करायचे. पेपरच्या अगोदर पण तेवढे फॉर्म्युले रिवाईज करून झाले की तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला सोपं जातं. किंवा थेरीमध्ये परत येऊन तुम्हाला न्यूमेरिकल फॉर्म्युला बघायची गरज नाही, त्या फॉर्म्युला बुकमधून तुम्ही फॉर्म्युले काढून तुमचा न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. तर ही जी कॉन्सेप्ट होती ही आपण बघितली होती 2 शाफ्टसाठी. इथे एक ड्रायव्हर मेंबर होता आणि इथे ड्रिव्हन मेंबर होता. पण ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये असं कधीच नसतं की आपण फक्त 2च शाफ्टमध्ये पॉवर ट्रान्समिशन करतो. जर तुम्ही रोलिंग मिल्स वगैरे शिकला असाल, तुमचं MSN मध्ये झालंय बघा, 2 हाय रोलिंग मिल, 4 हाय रोलिंग मिल, 20 हाय रोलिंग मिल. त्याच्यात काय असतं, 20 किंवा 10 सेट, 10 शाफ्टचा वर सेट असतो, 10 शाफ्टचा खाली सेट असतो. किंवा वेगवेगळ्या प्रिंटिंग मशीन्समध्ये मल्टिपल शाफ्ट्स असतात, त्याच्यामध्ये आपण पॉवर ट्रान्समिशन करत असतो. तुम्ही बऱ्याच मूव्हीजमध्ये वगैरे बघितलं असेल, ज्या प्रिंटिंग प्रेस असतात, त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये कंटिन्यू तुमचा जो बेल्ट असतो, जिथून तुमचा पेपर बाहेर येतोय, त्याच्यात मल्टिपल शाफ्ट असतात. त्या शाफ्टवरनं आपण एक पर्टिक्युलर बेल्ट जो आहे तो माउंट केलेला असतो. किंवा कन्व्हेलर बेल्ट जो आहे, तो कन्व्हेलर बेल्ट पण एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला जेव्हा मटेरियल ट्रान्सफर करत असतो त्यावेळेस त्याच्या खाली n नंबर ऑफ शाफ्ट्स असतात. तर त्या केसमध्ये आपल्याला स्पीड रेशो जर विचारला, तसे पण न्यूमेरिकल आहेत की 2 पेक्षा जास्त मेंबर जेव्हा असतील त्यावेळेस जर आपल्याला स्पीड रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे तर तो कसा करायचा. तर इथे कॉन्सेप्ट आहे, फॉर मल्टिपल ड्रायव्हिंग अँड ड्रिव्हन मेंबर द स्पीड रेशो
or velocity ratio is, तर तो काढण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे. इथे तर आपण काय केलं होतं, सरळ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल घेऊन घेतला होता. N2/N1 is equal to D1/D2. दोनच मेंबर होते. इथे काय करायचं, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. द स्पीड ऑफ लास्ट ड्रिव्हन मेंबर, स्पीड ऑफ लास्ट ड्रिव्हन मेंबर म्हणजे समजा माझ्याकडे 4 शाफ्ट आहेत, 1 2 3 4 हे 4 शाफ्ट आहेत. तर त्याच्यातला सगळ्यात लास्ट मेंबर समजा चौथा नंबर आहे, तर त्याचा जो लास्ट ड्रिव्हनचा नंबर आहे त्याचा स्पीड म्हणजे इथे काही N4 येईल, डिवायडेड बाय स्पीड ऑफ फर्स्ट ड्रायव्हर मेंबर. स्पीड ऑफ फर्स्ट ड्रायव्हर मेंबर म्हणजे जो पहिला शाफ्ट आहे जो त्याला फिरवतोय तो. ठीक आहे, या दोघांचा स्पीडचा रेशो इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ ड्रायव्हर डिवायडेड बाय प्रोडक्ट ऑफ ड्रिव्हन. म्हणजे काय, हे याला लक्षात घ्या. 4 मेंबर दिलेले आहेत, 4 मेंबर आहे 1 2 3 4. 2 शाफ्टसाठी आपण बघितलं होतं, आता 4 शाफ्टसाठी बघू. तर समजा पहिला शाफ्ट हा तुमचा ड्रायव्हर मेंबर आहे आणि चौथा शाफ्ट हा तुमचा सेकंड, आणि इथे दिले बघा, पहिला आणि तिसरा हा तुमचा ड्रायव्हर आहे आणि दुसरा आणि चौथा हा ड्रिव्हन मेंबर आहे. त्या केसमध्ये आपण काय करू, स्पीड ऑफ लास्ट ड्रिव्हन शाफ्ट डिवायडेड बाय स्पीड ऑफ फर्स्ट ड्रायव्हर शाफ्ट म्हणजे काय, स्पीड ऑफ लास्ट N4 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू, मध्ये जे शाफ्ट आहेत D1 आणि D3 जे तुमचे ड्रायव्हर मेंबर आहेत आणि खाली हे ड्रिव्हन मेंबर, या दोघांच्या डायमीटरचा रेशो आहे D1 मल्टिप्लाय बाय D3 डिवायडेड बाय D2 मल्टिप्लाय बाय D4. ठीक आहे, N4 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू D1 इंटू D3 डिवायडेड बाय D2 इंटू D4. याला अजून सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये जर सांगायचं झालं तर समजा आपण 6 मेंबर जर घेतले, 6 कसा होईल, सगळ्यात लास्टचा जो मेंबर राहील तो काय राहील मग N6 डिवायडेड बाय N1 बरोबर इज इक्वल टू D1 मल्टिप्लाय बाय D3 मल्टिप्लाय बाय D5. D1 D3 D5 हे वरती येतील आणि खाली D2 D4 D6 येतील. म्हणजे इकडे स्पीडचा जो रेशो आहे N6 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू D1 मल्टिप्लाय बाय D3 मल्टिप्लाय बाय D5 डिवायडेड बाय D4 D2 D4 D6. 8 मेंबर असतील तर कसं होईल, N8 डिवायडेड बाय N1 इज इक्वल टू D1 D3 D5 D7 आणि खाली D2 D4 D6 आणि D8 सगळ्या डायमीटरचा तुम्हाला रेशो. तर याच्यावरून तुम्ही तुमचा स्पीड रेशो जो आहे तो कॅल्क्युलेट करू शकता. ही कॉन्सेप्ट तुमची स्पीड रेशोची इथे संपते. 2 मेंबर असतील तर सोपं आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, डायरेक्ट D2/D1 लिहायचा. आणि जर मल्टिपल मेंबर असेल तर लास्ट वाला ड्रिव्हन मेंबर डिवायडेड बाय फर्स्ट वाला ड्रायव्हिंग मेंबर आणि मधल्या डायमीटरचं वरती ऑड नंबरचं मल्टिप्लिकेशन आणि खाली इव्हन नंबरचं मल्टिप्लिकेशन, असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. वरती जे ऑड नंबर असतील त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, खाली इव्हनचं मल्टिप्लिकेशन करायचं. याच्यावर एक न्यूमेरिकल आहे, आपण तो उद्या घेऊ. उद्या आपण ह्याच्यावरचं एक छोटासा न्यूमेरिकल आहे स्टार्ट करू. उद्यापासून न्यूमेरिकलला स्टार्ट करून देईल, म्हणून नोटबुक तुम्ही उद्यापासून ठेवाल सोबत. आज नसेल तरी चालेल, उद्यापासून हे आज जे मी फॉर्म्युले घेतले हे फॉर्म्युले एकदा रिवाइज करून घ्याल आणि उद्यापासून तुम्हाला स्टेटमेंट बेस्ड न्यूमेरिकल एक एक आपण स्टार्ट करून देऊ. नेक्स्ट कन्सेप्ट येते स्लीप ऑफ बेल्ट. तर इथून तुम्हाला थेरी स्टार्ट होते की जी विचारली जाऊ शकते पेपरला. इथून वरती जे टॉपिक होते हे याच्यावरती तुम्हाला थेरी शक्यतोवर विचारली जाईल की नाही याचं काही नाही, पण हे सगळे न्यूमेरिकल मध्ये लागतं म्हणून शक्यतोवर याच्यावर काही थेरी विचारली नाही जाणार. पण हा जो पार्ट आहे स्लीप ऑफ बेल्ट, याच्यावर 2 मार्काचा थेरी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज स्लीप ऑफ बेल्ट, आणि अजून एक इफेक्ट आहे क्रीप ऑफ बेल्ट. दोघी मिळून तुम्हाला विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज स्लीप ऑफ बेल्ट अँड क्रीप ऑफ बेल्ट, एक्सप्लेन इन डिटेल. ठीक आहे, 4 मार्काला तुम्हाला विचारला जाऊ शकतो, 6 मार्काला तुमचा क्वेश्चन पण बनू शकतो. तर काय ऍक्च्युली स्लीप ऑफ बेल्ट हा एक डिफेक्ट आहे. जो तुम्ही बेल्ट ड्राईव्ह यूज करतात त्या बेल्ट ड्राईव्ह मध्ये स्लीप ऑफ बेल्ट हा एक इफेक्ट असतो. तो इफेक्ट काय तो आपण डिटेल मध्ये बघू. बघा काय असतं, when the motion of belt and shaft assuming a firm frictional grip between them, but sometimes the frictional grip become insufficient. म्हणजे काय, जे 2 शाफ्ट आहेत, एक ड्रायव्हिंग मेंबर आणि ड्रिव्हन मेंबर, त्या दोघी शाफ्ट मधनं जर बेल्ट तुमचा मूव्ह होतोय तो त्या ड्रिव्हन मेंबरला फिरवतोय, तर त्याच्यातला जो कॉन्टॅक्ट असेल, या डायग्राम मध्ये बघा, जर ड्रायव्हर मेंबर वरनं आलेला हा बेल्ट या ड्रिव्हन मेंबरला फिरवू शकतोय, तर इथे जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असेल, तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय असेल, फ्रिक्शन असेल. इथे टेन्शन असेल, टाईट असेल, तरच हा बेल्ट या पुलीला फिरवू शकेल. बरोबर आहे की नाही. इथे
हा बेल्ट जर टाईट नसेल, हा बेल्ट जर लूज असेल तर काय होईल, तुमच्या फक्त बेल्टच फिरत राहील, पुली जास्त जागेवर राहतील. ही ड्रायव्हर मेंबरची पुली फिरत राहील, बेल्टला फिरवत राहील, पण ही ड्रिव्हन मेंबरची जी पुली आहे ही फिरणारच नाही जर इथे तुमचा टाईटनेस नसेल, लूज असेल. तर त्याच याला आपण म्हणतो, त्याच इफेक्टला आपण म्हणतो स्लीप इफेक्ट. जर इथे आर्क ऑफ कॉन्टॅक्ट, तुमचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जर फ्रिक्शनल नसला तर आपल्याला बेल्ट काय होईल, स्लीप होऊन जाईल. हाय स्पीडला हा बेल्ट काय होईल, स्लीप होऊन जाईल. म्हणजे काय होईल, जेव्हा हा बेल्ट रोटेशन 700 RPM किंवा 1000 RPM ला जेव्हा रोटेट होईल तेव्हा हा बेल्ट बाहेर येण्याचे चान्सेस जास्त आहे, जर कधी टाईट नसेल तर. तर त्या इफेक्टला आपण म्हणतो स्लीप ऑफ बेल्ट, की बेल्ट स्लीप होऊन बाहेर येऊन जातो. जेव्हा जेव्हा वर्किंग कंडिशन मध्ये असं होतं की बेल्ट लूज झाला, त्याचं टाईटनेस कमी झाला, तर तसं होण्याचे चान्सेस असतात की तो बाहेर येऊन जातो. त्याला त्या इफेक्टला आपण म्हणतो स्लीप ऑफ बेल्ट. आता ही स्लीप ऑफ बेल्टची कन्सेप्ट ही जनरली पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट केली जाते की किती पर्सेंट स्लीप आहे. ठीक आहे. दिस मे बी कॉज सम फॉरवर्ड मोशन ऑफ द बेल्ट विदाउट कॅरिंग द ड्रायव्हर पुली. सेम इथे म्हटलेलं आहे की जर इनसफिशियंट ग्रीप असेल तर तुमचा बेल्ट जो आहे तो फक्त फिरत राहील आणि पुलीला फिरवणार नाही. त्या इफेक्टला आपण म्हणतो स्लीप ऑफ बेल्ट. अँड जनरली इट इज एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज. न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला दिलेलं असतं की द स्लीप ऑफ बेल्ट इज कन्सिडर ॲज 2%, 4% आणि कॅल्क्युलेट द स्पीड रेशो. तर त्या केसमध्ये तुम्हाला जो स्पीड रेशोचा फॉर्म्युला आहे तो असा कन्वर्ट होतो. बघा, हा N2/N1 इज इक्वल टू D1 प्लस टी डिवायडेड बाय D2 प्लस टी. हा आपण कशासाठी यूज करतो, जेव्हा बेल्टची थिकनेस दिलेली असते तेव्हा आपण टी ऍड करतो. जर थिकनेस नसेल तर आपण फक्त D1/D2 लिहितो. आणि न्यूमेरिकल मध्ये स्लीप पण प्रेझेंट आहे असं म्हटलं असेल तर स्लीप कन्सिडर करून स्पीड रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याला मल्टिप्लाय केलं जातं 1 - S डिवायडेड बाय 100. हा S म्हणजेच तुमची पर्सेंटेज स्लीप असते. जर न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला म्हटलं असेल की द पर्सेंटेज स्लीप इज 2%, तर इथे व्हॅल्यू द्यायची 2. जर 4% तर इथे व्हॅल्यू द्यायची 4. आणि हे न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जर थिकनेस प्रेझेंट असेल तर तुमचा हा फॉर्म्युला, जर बेल्टची थिकनेस कन्सिडर केलेली नसेल तर N2/N1 इज इक्वल टू सिम्पल D1/D2 इंटू ब्रॅकेट 1 - S/100. तसंच मल्टिपल याच्यासाठी पण काय होईल, मल्टिपल शाफ्टसाठी N4 डिवायडेड बाय N1 इंटू D1 इंटू D3 डिवायडेड बाय ह्या फॉर्म्युला परत मल्टिप्लाय काय तिथे इथे आपण असं ब्रॅकेट करून मल्टिप्लाय करू शकतो की 1 - S/S डिवायडेड बाय 100. ठीक आहे. लक्षात घ्या, कारण इथे ड्रॉ करणं थोडं कठीण जातं. यालाच आपण मल्टिपल शाफ्टसाठी कॅल्क्युलेट करू शकतो या फॉर्म्युला. ठीक आहे. तर हा एक फॉर्म्युला, हा फॉर्म्युला, हे फॉर्म्युले तुम्ही थोडं एकदा लिहून घ्या म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करणं सोपं जाईल. ठीक आहे. तर इथे आपण थांबूया वाटलं असतं, कारण तुमचं न्यूमेरिकल उद्यापासूनच मी स्टार्ट करेल. बघा, इथे एक पहिले इथून तुमचे न्यूमेरिकल स्टार्ट होत आहेत. स्लीप कंडिशन नसताना तुम्हाला स्पीड रेशो कॅल्क्युलेट करायला लावला आहे आणि स्लीप कंडिशन 2% असताना आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला लावला आहे. इथे तुम्हाला 4 शाफ्ट दिलेले आहेत. 1, 2, 3, 4 D1, D2, D3, D4 असे 4 शाफ्ट दिलेले आहेत. ते 4 शाफ्ट इथे बघा, हा एक शाफ्ट आहे, हाच शाफ्ट कॉमन आहे D2 आणि D3, आणि हा D4 शाफ्ट आहे. ठीक आहे. त्याच्यावरचं आपण न्यूमेरिकल उद्या बघू. उद्या तुम्ही लेक्चरला जेव्हा स्टार्ट करू आपण त्यावेळेस तुमचं नोटबुक सोबत ठेवा. नोटबुकमध्ये तुम्हाला पहिले मी हा न्यूमेरिकल लिहायला लावेल, त्याच्यानंतर मग आपण गिवन थिंग्स लिहू आणि मग न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. ओके. तर ह्या लेक्चरची मी तुम्हाला रेकॉर्डिंग ग्रुपला टाकून देईल. ज्यांना कोणाला काही डिफिकल्टी असेल, काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही टेलिग्रामला पण मला क्वेश्चन विचारलं तरी चालतील, किंवा आपलं मी एक गुगल क्लासरूम पण बनवलेला आहे. गुगल क्लासरूममध्ये प्रत्येकजण जॉईन होऊन जा, कारण टेलिग्राममध्ये मी जो तुम्हाला व्हिडिओ टाकतोय तो एक जवळपास 52 MB ते 55 MB चा व्हिडिओ आहे. तर त्याच्यापेक्षा मी तुम्हाला गुगल क्लासरूममध्ये यूट्यूबची लिंक पाठवतोय. हे सगळे व्हिडिओ अपलोड करून यूट्यूबची लिंक पाठवतोय, तर तुम्ही यूट्यूबवरनं केव्हाही तो व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला तुमच्या फोनमध्ये तो व्हिडिओ स्टोअर करून ठेवण्याची गरज नाहीये. तुमची तेवढी मेमरी सेव्ह राहील. म्हणून गुगल क्लासरूममध्ये जर जॉईन केलं तर तुमची मेमरी जी आहे ती फुल होणार नाही फोनची, कारण बाकीच्या पण सब्जेक्टचा बराचसा डेटा तुम्हाला कव्हर करायचा आहे. बरेचसे लेक्चर त्याच्यात अपलोड होतील, तर तुमच्या फोनची मेमरी भरू शकते. म्हणून फक्त लिंक आहे,
तुम्ही गुगल क्लासरूमला जर जॉईन केलं, मी क्लास कोड तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तिथे तुम्ही फक्त लिंक ओपन करून तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. तर तो एक ऑप्शन बेटर राहील तुम्हाला. गुगल क्लासरूमचा क्लास कोड दोघी सब्जेक्टचा मी ग्रुपला टाकलाय आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरनं तुम्ही कॉपी करून जॉईन करून घ्या. त्याच्यानंतर जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला टेलिग्रामला विचारा, मी तुम्हाला त्याचं सांगतो. तसं खूप काही कठीण नाही आहे, हा सब्जेक्ट सिम्पल आहे. फक्त थेअरी व्यवस्थित समजली आणि तुम्ही जर तुमचे जे पण फॉर्म्युलेज आहेत तर ते व्यवस्थित लक्षात ठेवले तर न्यूमेरिकल पण खूप सोपे आहेत, खूप काही कठीण नाही आहे. पण करूया. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला नोटबुक घेऊन सगळेजण या.